हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन आठवडा सुरुवात झालेली आहे आणि आज आहे सोमवार. तर देवपूजा वगैरे माझी सगळी आवरून झाली आहे. आता खूप जोराची भूक लागली आहे, तर आज मी प्लॅन करते मेथीचा पराठा बनवायचा. तर लवकर लवकर आपण नाश्त्याला बनवूयात. पराठ्याची रेसिपी मी शेअर करते. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे थोडीशी डाळ. हळूहळू सांगत जाते मी की काय काय टाकणार आहे. खूप सोपं आहे. पहिले प्रिपरेशन करून घेते म्हणजे मग पटकन पराठ्यांसाठी ना मी ही जी मेथी आहे ही स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण मी त्यासोबतच कापलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ना बाकीच्या गोष्टी ॲड करायच्यात. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर. जर तुम्हाला हिरवी मिरची, आलं, लसूण पण वाटून टाकायचं असेल तर तेही टाकू शकता. आज मी नाही टाकत आहे, आज मी असंच करते. थोडंसं धना पावडर, थोडीशी जिरी पावडर, चाट मसाला, लिंबू, 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडं दही. बेसन पीठ, आणि गव्हाचं पीठ, आणि हे तीळ, आणि मग चवीपुरतं मीठ. जर तुमच्याकडे बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ असेल तर याच्यामध्ये तुम्ही तेही ऍड करू शकता. मग त्यानंतर काय करायचं, हळूहळू पाणी टाकून मळायचं आहे. पण पाणी टाकून मळण्या अगोदर ना हे सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण मेथीला पण पाणी सुटतं. परत आपण दही पण टाकलेलं आहे, तर हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर वरतून पाणी घालायचं. मी मेथीचं प्रमाण खूप जास्त ठेवलं जरा, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी केलं तरी चालेल. म्हणजे बट ऑब्वियस याच्यात जर पीठ जास्त पडलं तर ते कमी होईलच. आणि हे असं मळून झालं की हे 5-10 मिनिट झाकून ठेवायचं आणि मग त्यानंतर पराठे करायचे. आणि हे ना थोडंसं आधी थोडं बारीक गॅसवरतीच भाजायचं आणि मग त्याच्यानंतर मोठ्या गॅसवरती भाजायचं, म्हणजे थोडंसं खरपूस होतं मस्त. आणि आता मी हे गरम गरम पराठे खाते आणि तुम्हाला भेटते सलूनमध्ये जाऊन. हां, डाउनलोड करते. HD में करत. सलूनमध्ये ना थोडा वेळ झाला आणि अचानक माझं पोट खूप जास्त दुखायला लागलं, त्यामुळे हॅलो, नमस्कार मंडळी. आज आहे मंगळवार आणि आत्ता वाजलेले आहेत 2:30. तर खूप उशिरा ब्लॉग मी सुरू करते, कारण काल संध्याकाळी अचानक ना माझं पोट एवढं दुखायला लागलेलं भयानक. म्हणजे मी सलूनमध्ये गेले आणि तिकडून आल्यानंतर सलूनमध्ये पण मी जास्त वेळ बसले नाही. मी लगेच घरी आले आणि जी झोपले ते सकाळी खूप उशिरा उठले. आज जिमला पण गेले नाही, आज जिमला पण सुट्टी मारली, कारण माझं पोटच एवढं भयानक दुखत होतं आणि रात्र अजूनही दुखतंय. टॅबलेट वगैरे खाल्ली आहे. सकाळपासून मी नाश्ता केला आहे ओट्सचा आणि आता दुपारच्या जेवणासाठी कळत नाही आहे मी खाऊ की नको खाऊ. आणि आज आत्ता रविवारी अविकाला सोडायचं होतं, त्यामुळे रविवारचा जो क्लास होता तो पोस्टपोन केला होता आज.
आणि आज पोस्टपोन करणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी क्लास घेतला आणि हा जो मेकअप लुक तुम्ही बघताय तर तो त्या क्लासमध्ये क्रिएट केलेला लुक आहे. आणि आता मी परत झोपणार आहे, त्यामुळे 31चा काही प्लॅन नाही आहे. 31 मी घरात झोपून काढणार आहे. तुमचा 31चा प्लॅन काय आहे किंवा काय होता? कारण हा ब्लॉग जेव्हा जाईल तेव्हा मे बी न्यू इयर झालेलं असेल, तर तुम्ही 31ला काय केलं कमेंटमध्ये नक्की सांगा. 31ला न्यू इयरला तुम्ही नक्की काय काय मज्जा केली ते मला सांगा. आणि आता बहुतेक मी उद्या सकाळीच ब्लॉग सुरू करेल. जर इन केस संध्याकाळी काही हॅपनिंग झालं, काही कुठे बाहेर गेले तर पुन्हा भेटूया आपण, नाही तर तोपर्यंत बाय. आता मी झोपणार आहे. कोई सेंस है इस बात की? गुड मॉर्निंग. आज आहे 1 जानेवारी, वर्षाचा पहिला दिवस. आणि काल रात्री तब्येत बरी नव्हती माझी, म्हणून मी झोपले होते. ती आत्ता उठली आहे. आणि कालचा मेकअप सुद्धा रिमूव्ह केला नव्हता मी एवढी दमले होते. तर आता पण सूर्य डोक्यावरती आल्यावर उठली आहे. आणि हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. हे वर्ष तुम्हाला खूप सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि यशप्राप्तीचं जावं. आणि विशेष म्हणजे मला आत्ता छान वाटतंय. आत्ता मला कुठलाही त्रास होत नाही आहे, काही दुखत नाही आहे. तर आज छान सुरुवात करूयात. जिमला नाही गेले मी, कारण म्हटलं की परत आत्ताच कुठे थोडं बरं वाटायला लागलं, लगेच जिमला नको जायला. सो बाकी कामं आपण आज करणार आहोत. मग उठून मस्त फ्रेश होऊन सगळ्यात आधी मी देवपूजा केली. देवाला दिवा लावणं किंवा धूप दाखवणं हे तर रोजच मी करते, पण ही पूर्ण असं देवांना आंघोळ वगैरे घालून जी पूजा करायची असते ती मी रोजच नाही करत. आणि मग त्यानंतर आवरून मी सलूनमध्ये गेले आणि इथे रीतसर माझी दृष्ट काढण्यात आली. वर्षाची सुरुवात पण होती ना, आजकाल मी खूप जास्तच आजारी पडते, म्हणून माझी मैत्रीण म्हणाली चल मी तुझी दृष्ट काढते, कारण दृष्टावली असतो असं तिचं म्हणणं आहे. याच्यात तुमचा किती विश्वास आहे मला कमेंटमध्ये सांगा. तिकडे बघ ना. आणि ही माझी सलूनची आणि ही जी क्लायंट असते ना ती माझी खूप जुनी मैत्रीण होती. 7 वर्षांनी माझ्याकडे भेटायला पण आली होती, क्लायंट बनून आली होती. आणि मग त्यानंतर असा बिझीसा दिवस गेला आणि माझ्याकडे हे असे खूप भारी क्लायंट येतात. खूप ब्लेस्ड आहे मी अशा क्लायंट्सना भेटून. आणि हे प्रोटीन वे प्रोटीन मला माझ्या एका क्लायंटने गिफ्ट दिलं. आली आहे सलूनमधनं आणि लगेच आवरून निघायचं आहे आपल्याला. एका ओपनिंगसाठी जायचं आहे. माझ्या मित्राचं कॅफे ओपन होते आकुर्डीला, तर तिकडे जाण्यासाठी आता मला पटकन तयार व्हायचं आहे. तर मी पटकन तयार होते आणि मग तुम्हाला भेटते. मी अशी तयार झाली आहे. मी थोडंसं मागं ठेवते. ही पॅन्ट आणि हे शर्ट घातले. हे H&Mचं आहे आणि पॅन्ट पण आय गेस H&Mची आहे. बस खाली शूज घालणार आहे आणि लेट्स गो. पण ना प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, बाहेर एवढं ट्रॅफिक झालं आहे बिल्डिंगच्या खाली. मी तुम्हाला दाखवते. आता मला माहीत नाही ते कधी निघेल. आणि हा रस्ता ना इथून तिथून असा ब्लॉक झाला आहे. आता माहीत नाही मी इथनं कधी बाहेर पडेल. आणि बाय द वे मी तयार तर होते अशी, पण बाहेर जाताना अशी जात नाही, कारण मी 2 व्हीलरवरती प्रवास करते. सो हे केस जे आहेत हे अशी मी तिथे गेल्यावरती सोडेल. तोपर्यंत यांना व्यवस्थित टाय करायचं आहे. त्यानंतर स्कार्फ, आणि मग यावरतून जॅकेट.
आणि बरोबर वेळेत मी कार्यक्रमाला पोहोचले. म्हणजे मला उशीरच झाला होता, पण कार्यक्रम पण उशिरा सुरू झाला होता. आणि सीप अँड सेवर असं त्या कॅफेचं नाव आहे. आकुर्डी स्टेशनच्या इथे आहे. जर तुम्ही कधी गेलात तर तिथे जा, विजिट करा आणि मस्त कॉफी आणि पास्ता, पिझ्झा असं बरंच काय काय मेनू कार्ड आहे त्यांचं, ते ट्राय करा. कपल सेक्शन वेगळं आहे, फॅमिली सेक्शन वेगळं आहे, स्मोकिंग झोन वेगळा आहे. तुम्हाला खूप असं छानसं कोझीचं प्लेस तिकडे मिळेल. आता माझ्या मित्राची भेट घेऊन मी घरी जाणार आहे आणि जाईपर्यंत खूप जास्त उशीर होईल, त्यामुळे व्लॉग करणार नाही. आता आपण भेटूयात उद्या. नेक्स्ट डे. हॅलो, नमस्कार मंडळी. आज आहे गुरुवार आणि आज आहे असाइनमेंट. मेकअप असाइनमेंटसाठी आपल्याला जायचं आहे आणि त्यासाठी मी तयार होती. 12 वाजत आलेले आहेत, त्यामुळे मला पटपट तयार होऊन निघायचं आहे. कारण वडगाव शेरीला मला जायचं आहे आणि खूप लांब आहे माझ्या घरापासून, त्यामुळे खूप वेळ लागेल जायला. तो चलिए शुरू करते हैं. आणि हा असा एकदम मिनिममचा मेकअप केलाय. हा कसा केलाय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इंस्टाग्रामला याचं ट्युटोरियल पोस्ट केलेलं आहे. इंस्टाग्रामची ID इकडे मेन्शन केलेली आहे, तिकडे सुद्धा फॉलो करा. आणि हा असा मिनिममचा तयार झालेली आहे मी. ही जी टोट बॅग आहे ही लास्ट इयर जेव्हा आम्ही राजस्थानला गेलो होतो ना तिकडनं आणलेली, पण खूप सुंदर चालते. खूप जास्त याच्यात सामान पण बसतं आणि आल्यापासून मी तीच वापरते. पण तरीही आता वर्ष होऊन गेलं, बट मस्त चालते. आणि असाइनमेंट करून डोहाळे जेवणाची असाइनमेंट होती. तिचा मेकअप जी मॉम टू बी होती तिचा, त्यांच्या सासूबाईंचा मेकअप करून निघता मला मेकअप आणि हेअर मला एकटीलाच करायचं होतं, त्यामुळे निघायला खूप जास्त उशीर झाला आणि घरी पोचायला 11:15 वाजता. म्हणून झोपून घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी सरळ उठले, माझा प्रोटीन शेक पिला आणि दिवसाची सुरुवात केली. हॅलो, गुड आफ्टरनून. आज आहे शुक्रवार आणि दुपारचे 1:15 वाजलेत आणि मला खूप भूक लागली, त्यामुळे मी थोडासा ना भात बनवते आणि त्याबरोबर ऑमलेट बनवते. मार्गशीर्ष महिना संपला, सो आता नॉनव्हेज करू शकतो आपण. आणि आज सकाळपासून घरातलीच कामं चालू होती, म्हणजे घरातलं आवरावर आणि असं छोटं मोठं मेकअपचं नीट ठेव, हे तीच कामं चालू होती. त्याच्यात कळलंच नाही मला कधी एवढा उशीर झाला. आणि मग त्यानंतर आता आपल्याला पटकन खायचं आहे. आणि आज 3 तारीख आली, पण अजून आपलं विजन बोर्ड झालेलं नाही आहे. गेल्या आठवड्यातलं जे काम होतं ते अजून पेंडिंग आहे, तर आज फायनली बहुतेक ते कंप्लीट होईल, आज किंवा उद्या. आज कारण आज संध्याकाळी ऑनलाईन मेकअप क्लास आहे. बाय द वे, जर तुम्हाला लोकांना कोणाला मेकअपमध्ये आवड असेल आणि मेकअप शिकायचं असेल तर आपण आहे ना यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती लाईव्ह मेकअप क्लास घेतो फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फेसबुकची लिंक टाकेल आणि यूट्यूबचं तर आहेच आहे इथे. तर लाईव्ह जेव्हा पण तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तेव्हा तुम्ही होऊ शकता. त्या क्लासचा आज पहिला दिवस आहे, म्हणजे डे 1 आहे. आणि आज आपण टूल्सबद्दल माहिती घेणार आहे. हा व्लॉग जेव्हा पोस्ट होईल तेव्हा हा क्लास झालेला असेल, त्यामुळे जर तुम्ही व्लॉग नंतर पाहत असाल तर तो क्लास जॉईन पहा. आणि जर तुम्ही क्लास आधी जॉईन केला असेल तर या व्लॉग खाली मला कमेंट देऊन सांगा की तुम्हाला क्लास कसा वाटला. आता आपण पटपट छानसा थोडासा भात आणि ऑमलेट करूया. आता हा भात खाऊयात, ऑमलेट खाऊयात आणि मग आपण निघूयात आपल्या सलोनला. कारण आज संध्याकाळी क्लास घ्यायचा आहे, त्यामुळे मला सलोनवरनं थोडंसं लवकर येऊन त्याचं पण प्रिपरेशन करायचं आहे. व्हॉट अ सेशन. लाईव्ह मेकअप क्लास झालेला आहे जस्ट. आणि आत्ता वाजले 10:30 आणि आत्ता क्लास संपलाय आणि या जेवायला. सकाळचाच भात आहे, तो गरम करून घेतलेला आहे. पण आज सगळ्यात भारी जी गोष्ट झाली ती म्हणजे लाईव्ह मेकअप क्लास घेणं.
ॲक्च्युली मी यूट्यूबचे व्हिडिओ तर खूप आधी टाकले होते, पण मला लाईव्ह क्लास घ्यायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. कारण खूप जास्त मे बी मी अजून तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे की मला तळागाळातल्या लोकांपर्यंत, खूपच जास्त भारी शब्द आहे हा, पण म्हणजे गरजूंपर्यंत किंवा खरंच बाबा ज्याला गरज आहे त्या लोकांपर्यंत मी पोहोचू नाही शकले अजून. त्यामुळे मला ना लाईव्ह क्लास घ्यायचा होता. लाईव्ह क्लासमध्ये काय होतं, एक तर खूप जास्त कनेक्शन होतं, म्हणजे लगेच प्रश्न विचारता येतात, त्यामुळे ऐकणारा पाहणारा पण तेवढा एनर्जेटिक फील करतो किंवा इन्व्हॉल्व्ड फील करतो. आणि जोपर्यंत इन्व्हॉल्व किंवा समरस होत नाही आपण तोपर्यंत ती गोष्ट आपली नाही वाटत. आणि त्यामुळे मला लाईव्ह क्लास घ्यायचा होता. आणि बाय द वे मी हे कुठल्या क्लासबद्दल बोलते तर मेकअप क्लासबद्दल बोलते, ज्याचं पहिलं सेशन आत्ता जस्ट झालेलं आहे. जर तुम्ही अजून जॉईन नसेल केलं किंवा बघितलं नसेल तर आता पहिला दिवस बघा, पण नंतरचं मग तुम्ही लाईव्ह क्लास जॉईन करू शकता. या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना एक ग्रुपचा अरे कहना क्या चाहते हो, एक ग्रुपची लिंक टाकते मी, ती जॉईन करा. त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील की नेक्स्ट क्लास कधी आहे काय. आता मी थोड्या वेळ TV बघणार आहे. आणि हां, आज सकाळीच मी सांगितलं होतं की आपली खूप कामं पेंडिंग आहेत, जसं विजन बोर्डचं. तर मी कॅनव्हास घेऊन आलेली आहे आणि प्रिंट आउट पण घेऊन आली आहे. तर उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले काम करायचं आहे, विजन बोर्ड आपला बनवायचा आहे. त्यामुळे आणि जर विजन बोर्ड म्हणजे काय त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ टाकेल, जाऊ दे, ठीक आहे. तो कसा प्रोसेस करतो, का बनवायचा असतो, कसा बनवायचा असतो, हे सगळं उद्या शूट करते मी. त्यामुळे गुड नाईट, टेक केअर, भेटूया दादा उद्या सकाळी. नेक्स्ट डे. हॅलो, नमस्कार मंडळी. आज आहे शनिवार आणि मी जिमला जाऊन आलेली आहे. माझा प्रोटीन शेक पण पिऊन झालाय आणि आता 11:30 वाजत आलेत आणि मला ना झोप यायला लागली आहे. पण आजचा टास्क आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आज आपल्याला विजन बोर्ड कंप्लीट करायचाच आहे ॲट एनी कॉस्ट. तर त्यासाठी जे प्रिंटआउट लागणार आहेत ना, तर त्या प्रिंटआउट मी अशा काढून आणलेल्या आहेत. आता यांना कट करून व्यवस्थित आपल्याला पेस्ट करायचं आहे विजन बोर्डवरती. आता मी ना थोडासा चहा करते. माझं जिम ट्रेनरने जर व्हिडिओ बघितलं ना, पण मला आता खूप जास्त भयानक झोप येते. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. मला झोपायचं नाहीये कारण आज अगेन सॅटर्डे होता, लेग डे होते आणि ज्या दिवशी लेग डे असतं ना त्यावेळी खरंच वाट लागते. The next day. हॅलो यू गाईज, इट इज नेक्स्ट डे, म्हणजे आज संडे वीकेंड आहे आणि नाश्त्यासाठी मी बनवलेला आहे मॅगी. आज मॅगी खायची खूप जास्त इच्छा झाली होती, त्यामुळं आज वीकेंड आहे. सो मी प्लॅन करते की मूवी डेट विथ किड्स. सो लेट्स होप होईल. दरवेळी ना मी असं काहीतरी ठरवते आणि काही ना काहीतरी येतं मध्ये, मग बिघडतं सगळं. बट आज प्रयत्न करेल आणि जर गेले तर तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन चालेल. 2000 years later. वेळ कुठे जातोय ना काहीच कळत नाही. दुपारचे 2 वाजलेत आणि आता मी बसली आहे शूट करायला. तो चलिए शुरू करते हैं. हा जो शर्ट आहे हा मी झुडिओ मधनं घेतलेला गेल्या वर्षी. स्वेटशीट टाईप आहे. मी मेकअप करते, व्हिडिओ शूट करते आणि मग तुम्हाला भेटते. फायनली विजन बोर्ड लागलेला आहे. विजन बोर्ड पण लागलाय आणि त्याबद्दलचा व्हिडिओ पण शूट करून झालेला आहे.
सो आता जाऊयात आपण सलोनला आणि मग तिथून पुढे रावमाऊला भेटायला. आणि मग त्यानंतर मी रावमाऊला घेतलं, वेणूकृष्णाला घेतलं आणि मग आम्ही अगोदर शंकराच्या मंदिरात गेलो आणि मग तिकडून एका कॅफेत गेलो. चॉकलेट सँडविच 239 ला आणि चिकन टिक्का, चिकन हिमास सँडविच, ग्रिल्ड सँडविच, ग्रिल्ड चिकन, चिकन सँडविच, चिकन क्लब, एग्स, चिकन चीज, चिकन आणि त्याच कॅफेमध्ये मग नंतर माझी एक मैत्रीण आली. मग तिच्या कारमध्ये बसून आम्ही फिनिक्स मिलेनियम वॉकरला गेलो आणि मग तिकडे हिंडलो. आणि अशा प्रकारे आजचा दिवसही संपला. मी रावमाऊला घरी सोडून आले आणि खूप जास्त मज्जा केली आम्ही आज, त्यामुळे यायला खूप जास्त उशीर झाला. आणि हे जे वीकली व्लॉग सुरू केलेत ना, जे रोज व्लॉग करतात, हॅट्स ऑफ, म्हणजे कमाल करतात. कारण आता एखादे दिवस पहिले व्लॉग करायचे मी, तर त्या दिवशी असं आवर्जून लक्षात राहायचं की आज आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे किंवा आता आपल्याला हे कॅप्चर करता येईल किंवा असं शूट करता येईल, असं डोकं चालायचं. पण आठवडाभराचं कॉन्टेंट किंवा आठवडाभराचं ते डोक्यात ठेवणं थोडंसं अवघड जातं. बट हळूहळू मला पण सवय होईल नक्कीच. पुन्हा भेटूया आपण लाईफ इन अ 7च्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.